नमस्कार मैत्रिणींनो. वाजले 4 पण ऊन काही कमी झालंच नाही. थोडं झाडाखाली येऊन बरं वाटते. आणि झाडाला खूप अशी जास्वंदाची फुलं लागलीत. उन्हाळा असून पण होत नाही पाणी द्यायला, पण बऱ्यापैकी फुलं लागलेत. तर कळे भरपूर आहेत फुलं, पण त्याचा उपयोग करायला काही होत नाही. कसं करावं हेही माहीत नाही. त्यामुळं फक्त पाहण्यासाठी छान वाटतात. पूजेला वगैरे कधी नेलं तर. मैत्रिणींनो, ही आहे गळलिंबूचं झाड. तुम्हाला मागे दाखवलं होतं. मोठे मोठे गळलिंबू लागले होते. आपणच नसल्यामुळं काहीही केलं नाही. परत अजून दिसतंय. छोटासा गळलिंबू आहे. हा आहे गळलिंबू. आणि इकडे ही लागलेली आहेत. तर अशा पद्धतीने लागलेत बऱ्याच ठिकाणी. मध्येही असतील काही. आणि अजून परत आपलंच दुर्लक्ष होतं. तर तुम्हाला दाखवते. आता यावेळेस तर हाताला लागली तर मला वाटतं ही केळी बेबी पिकलेली आहेत. बघूयात का काढून. मी दिसते खरंच. चला, शेतकरी होण्याचा आनंद घेऊया. इकडून आला पाऊस, त्याच्यामुळं आपली केळी काढायचा आनंद गेला. पाणी सगळं अंगावर येते. आपल्याला भेटली केळी. मैत्रिणींनो, सांगते, मागच्या वेळेस ना केळी पिकून गळून खाली पडल्या होत्या. मग सांगा, केळीचा आकार पाहू शकताय. म्हणजे किमान 2 केळीची केळी आहे. तर या खायला जवळपास पिकलेले आहेत. आपण सहज व्हिडिओ काढावा म्हटलं, परंतु या ठिकाणी पिकलेली केळी आपल्याला मिळाली. खरं म्हणजे होय, हा आनंद खरंच नशीब लागते. अशा पद्धतीचा आनंद घेण्यासाठी. तर
कुणाकुणाला रानातली फळे आवडतात, रानमेवा खायला, कमेंट करून नक्की सांगा आणि आपणही याचा आस्वाद घ्यायला या.